नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर दररोजची देवपूजा कशी करावी, त्याचबरोबर देवपूजा करताना आपल्याकडून ज्या चुका घडतात, तर त्या चुकानंतर घडू नयेत यासाठी काय करावं? त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचे जे नियम आहेत, तर त्या नियमाचं पालन करायचं आहे. आता ते नियम कोणते? या संदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, देवपूजा करताना शक्यतो आपलं मन जसं शांत आणि पवित्र असतं, त्या पद्धतीनेच आपलं घर देखील शांत आणि पवित्र म्हणजेच की स्वच्छ असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता घर आणि मन देखील स्वच्छ असणं पण महत्त्वाचंच आहे, पण त्याचबरोबर आपलं देवघर देखील तितकंच स्वच्छ पाहिजे. ज्या घरामध्ये देवघर जे आहे ते अस्वच्छ असतं, त्या घरामध्ये भरपूर अशा अडचणी उद्भवायला सुरुवात होतात. आणि ज्या घरामध्ये देवपूजा जी आहे ती अतिशय घाई-गडबडीमध्ये केली जाते, त्या घरामध्ये देखील त्या देवपूजेचं फळ प्राप्त होत नाही, असं मानलं जातं. म्हणून देवपूजा नेहमी ही शांत मनाने आणि एकदम शांत चित्ताने देखील करायची असते. जेव्हाही आपलं मन जे आहे ते भटकत राहतं आणि आपलं फक्त देहच देवासमोर असतो, त्यावेळेस देखील आपल्या देवपूजेचं आपल्याला फळ प्राप्त होत नाही, असं मानलं जातं. म्हणून देवपूजा करताना नेहमी मन स्वच्छ, मन पवित्र, त्याचबरोबर आपलं घर देखील स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि देवपूजा करताना मात्र आपलं मन देखील देवपूजेमध्येच राहणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि देवपूजा करताना मात्र आपल्याला नामस्मरण जे आहे ते आवर्जून म्हणायचं आहे. कारण नामस्मरण म्हणतच आपल्याला प्रत्येक देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा शक्यतो श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत देखील तुम्ही नामस्मरण करत देखील तुम्ही देवपूजा करू शकता. आता सकाळी लवकर उठून जर देवपूजा केली तर अतिशय उत्तम मानलं जातं. कारण ब्रह्ममुहूर्तावर तसेच तुम्ही पहाटे 5 ते 6 किंवा 7:30च्या दरम्यान जर तुम्ही पूजा केली तर खूप महत्त्वाचं आणि खूप पवित्र मानलं गेलं आहे. पण जर शक्य असेल तर तुम्ही सकाळी लवकर करावी आणि प्रत्येकाला शक्य होत नाही. मला माहिती आहे की प्रत्येकांना सकाळी प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं आहेत आणि मुलांच्या टिफिन वगैरे, त्यांचे स्कूल, शाळा वगैरे चालू असतात. तर त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये घाईचे दिवस आहेत आणि प्रत्येकांना संसार सांभाळूनच मग देवपूजा वगैरे करायची असते. पण जर तुम्हाला शक्य नसेल सकाळी करणं, तर तुम्ही 10:30 पर्यंत देवपूजा करावी. शक्यतो 10:30, 10च्या अगोदर केली तर अतिशय उत्तम. पण नाहीच वेळ भेटला तर 10:30 पर्यंत तुम्ही देवपूजा करावी. बाकीची जी नित्यसेवा वगैरे आहे, तर ते तुम्ही नंतर सगळं काम वगैरे आवरून त्यानंतर केली तरी चालेल. मुलं वगैरे शाळेत गेल्यानंतर एकदम शांत वातावरणामध्ये तुम्हाला सकाळी 10:30च्या अगोदर देवपूजा करून घ्यायची आहे. आणि अशी देवपूजा केल्याने आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या आहेत, तर त्याचं निवारण होण्यास मदत होते. त्याचबरोबर आता बघा सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान वगैरे झाल्यानंतर अगोदर आपला मुख्य दरवाजा जो आहे तो देखील स्वच्छ करायचा असतो. कारण मुख्य दरवाजा ज्या घराचा स्वच्छ असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असतो आणि त्या घरामध्ये देखील कधीच दारिद्र्यता येत नाही. अशा घरामध्ये म्हणजे माता लक्ष्मी जी आहे ती टिकून राहण्यास मदत होते. त्याचबरोबर अन्न-पाण्यामध्ये आणि पैशाची जी काही कमतरता आहे तर त्याचं देखील निवारण होण्यास मदत होते. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपला मुख्य दरवाजा जो आहे तो प्रसन्न पाहिजे. त्यानंतर मग तुम्हाला घरामध्ये येऊन देवपूजा करायची आहे. आता देवपूजा कशी करावी? तर बघा सकाळी लवकर उठून जर केलं तरी चालेल. आता सांगितले तुम्हाला, की त्यानंतर तुम्ही 10:30 पर्यंत केलं तरी चालेल. पण सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा देवपूजा करताना आसन घ्यायचं आहे आणि आसनावर बसूनच आपल्याला देवपूजा करायची आहे. आणि त्यानंतर मात्र आपल्याला आपल्या कपाळावर हळदी-कुंकू लावायचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला देवपूजा करताना आपल्या कपाळावर देखील हळदी-कुंकू लावायचं आहे. आता हळदी-कुंकू लावताना अ, तुम्हाला दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा असेल तर तुम्ही अगोदर करू शकता, नंतर लावलं तरी चालेल किंवा अगोदर हळदी-कुंकू लावून मग तुम्ही दिवा प्रज्वलित केला तरी चालेल. पण शक्यतो आपण अगोदर हळदी-कुंकूच लावावं आणि मग त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता पहिली जी चूक आहे आपल्याकडून जे घडत असते ती, तर बघा भरपूर घरामध्ये असं होत असतं, की काल जो दिवा लावलेला आहे, तर तोच दिवा दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा करताना लावला जातो. तर या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. तर बघा काल सकाळी जो दिवा लावलेला असतो, तर त्यामध्ये जी वात असते, तर प्रत्येकजण तीच वात थोडीशी वर काढून त्यामध्ये तेल ओतून मग त्यानंतर दिवा जो आहे तो प्रज्वलित करतात. पण ही चूक अजिबात करायची नाही. कारण ही चूक केल्यामुळे आपल्याला दोष लागतात आणि या चुकीमुळेच आपल्या घरामध्ये अडचणी देखील तयार होतात. बघा, सकाळी जो दिवा काल लावलेला असतो, तर तो दुसऱ्या दिवशी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. आता साधं तुम्ही पाण्याने स्वच्छ केला तरी चालेल किंवा पितांबरी वगैरे आहे, तर त्यानं घासून केलो तरी चालेल. पण शक्यतो पाण्याने तरी स्वच्छ करावा. दिवा एकदम स्वच्छ करून त्यानंतर स्वच्छ कपड्याने त्याला कोरडं करून घ्यायचं आणि त्यानंतर वात जी आहे, तर ती वात देखील आपल्याला बदलायची आहे. आणि दररोजची दररोज नवीन वात लावूनच आपल्याला दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा असतो.
आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याच्या खाली देखील आसन ठेवायचं असतं. शक्यतो एखादी प्लेट ठेवलं तरी चालेल, नसेल तर तुम्ही तांदळाचं आसन केलं तरी चालेल. आता दररोज विड्याच्या पानाचं आसन वगैरे देता येत नाही, कारण दररोज विड्याची पानं भेटणं शक्य नाही. पण ज्या घरामध्ये भेटतात त्यांनी विड्याच्या पानाचं आसन दिलं तरी चालेल. पण नसेल तर तुम्ही फक्त तांदळाचं आसन दिलं तरी चालेल, किंवा शक्यतो घरामध्ये तुमच्या कोणतीही वाटी असेल, छोटंसं प्लेट असेल, तर त्यावर तुम्ही थोडेसे तांदूळ, अक्षदा, हळदी कुंकू टाकून त्यावर दिवा ठेवला तरी चालेल. आणि त्यानंतर मात्र आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे, दीपपूजन करून घ्यायचं आहे. हळदी कुंकू, गंध, अक्षदा आणि फूल अर्पण करून आपल्याला धूप ओवाळून मग त्यानंतर दिव्याचं देखील आपल्याला पूजन करून मग देवपूजा करून घ्यायची आहे. आता पहिलं झालं की दिवा जो आहे तो अस्वच्छ असणं याने आपल्या घरामध्ये दोष लागतात. आता दुसरं, देवघरामध्ये दररोज नवीन फुलं आणणं. आता काल सकाळी जे फुलं वाहिलेली असतात, शक्यतो म्हणजे शिळे फुलं, तर ते फुलं दररोज बदलायचे आहेत. आता बघा, भरपूर जण असे आहेत की देवघरामध्ये जो फोटो असतो तर त्या फोटोला हार, महाराजांना वगैरे फोटोचा हार असतो, तर तो अर्पण केलेला हार जो आहे तो पूर्ण सुकून जाऊपर्यंत त्या फोटोलाच ठेवतात. याने देखील आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार होते. याने देखील आपल्या देवघरामध्ये पण आणि देवघरामधून आपल्या घरामध्ये आणि आपल्याला देखील दोष लागण्यास मदत होते, आणि यानेच आपल्या सांसारिक अडचणी ज्या आहेत तर त्या उद्भवायला सुरुवात होते. त्यामुळे देवघरातल्या फोटोला देखील जो हार, किंवा तुमच्या घरामध्ये कोणत्याही देवांच्या फोटोला हार घातलेला असतो, तर तो न सुकायच्या अगोदर, म्हणजे पूर्ण वाळूपर्यंत, असा पूर्ण खराब होऊपर्यंत ठेवू नका. दररोज तुम्ही ते देवांचे जे फुलांचे हार आहेत तर ते देखील बदला. त्याचबरोबर देवघरामध्ये जे आपण फुलं अर्पण केलेले असतात तर ते देखील फुलं आपल्याला दररोज काढून घ्यायचे असतात, आणि दुसऱ्या दिवशी नवीन फुलं अर्पण करून ते फुलं सुकलेले काढून घेऊन ते निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचे असते. अशा पद्धतीने आपल्याला हे फुलं देखील आपल्याला दररोज बदलायचे आहेत. त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये सगळे देव जे आहेत ते बाजूला काढून घ्या, आणि त्यानंतर देवघर जे आहे ते एकदम स्वच्छ कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. आणि शक्यतो गंगाजल आणि गोमूत्र जे आहे तर ते भेटलं तर अतिशय उत्तम. याने आपल्याला देवघर जे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग कपडा, म्हणजे देवघरामध्ये जो आपण अंतरलेला कपडा असतो तर तो देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे. असं करू नका की त्यावर आपल्याला हळदी कुंकू पडलेला आहे, तेलाचे वगैरे डाग आहेत, तर आणि तेच कपडा आपण वारंवार वापरत आहोत आणि त्यावरच देव आपण ठेवत आहोत. तर याने देखील आपलं देवघर जे आहे ते अस्वच्छ होतं, आणि अस्वच्छ देवघरामुळे तिथे निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती तयार होण्यास मदत होते. म्हणून देवघरामध्ये जो कपडा आहे तर तो शक्यतो 1 दिवसाला 2 दिवसाला बदला, आणि त्यानंतर मग तुम्ही स्वच्छ कपडा जो आहे तो अंथरून त्यावर आपल्याला देवता ज्या मूर्त्या आहेत तर त्या स्थापन करायच्या आहेत. आता त्यानंतर तिसरं जे आहे, आता पहिलं झालं दिवा अस्वच्छ, दुसरं आहे फुलं, त्यानंतर कपडा जो आहे देवघरामधला तो नेहमी बदलत राहायचा. अजिबात घाण खराब कपडा जो आहे तर तो अंतरायचा नाही देवतांच्या खाली, म्हणजेच की देवघरामध्ये. त्यानंतर चौथं जे आहे, हे 3 झाले, आणि त्यानंतर चौथं जे आहे ते आहे की देवतांचे जे मूर्त्या आहेत तर त्यांना आपण दररोज स्वच्छ करत असतो. तर त्यावेळेस भरपूर जण असे आहेत की एका टोपामध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये वगैरे पाणी घेतात, आणि त्यामध्येच देव जे आहेत तर पूर्ण बुडवून काढून बाजूला ठेवतात, आणि त्याला स्वच्छ करून जागेवर ठेवतात. तर याने देखील आपल्याला दोष लागतो, कारण प्रत्येक देवतांना जे पाणी आहे तर ते आपल्याला बदलायचं आहे, आणि वेगवेगळं पाणी घ्यायचं आहे. आणि असं केल्याने आपल्या घरामध्ये देखील प्रसन्न वातावरण तयार होतं, आणि जे काही देवतांना आपण अंघोळ वगैरे, अभिषेक वगैरे घातलेलं पाणी आहे तर ते देखील वेगळं घेतल्याने देवता देखील प्रसन्न होतात, आणि त्याच पूजेचं आपल्याला फळ देखील प्राप्त होतं. म्हणून देवपूजा नेहमी करताना पाणी जे आहे ते वेगवेगळं घ्यावं. कारण बघा, महाराजांची मूर्ती एका प्लेटामध्ये ठेवा, त्यावर आपल्याला महाराजांची मूर्ती ठेवा, आणि त्यावर आपल्याला पाणी जे आहे तर ते एखाद्या छोट्या वाटीने किंवा फुलपात्रानं टाकून आपल्याला शक्यतो अंघोळ घातल्यासारखं देवपूजा करून घ्यायची आहे. आणि शक्यतो देवपूजा जी करताना आपल्याला नामस्मरण मात्र महत्त्वाचं आहे, कारण महाराजांची मूर्ती घेतली तर तुम्ही महाराजांचं नामस्मरण करत महाराजांना अंघोळ घाला किंवा अभिषेक करा. अशा पद्धतीने तुम्हाला देवपूजा करायची आहे. आता सगळंच थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला देवपूजा करताना पाणी जे आहे ते वेगवेगळं घ्यायचं आहे, आणि त्या ताम्हणामधलं जे अभिषेक केलेलं किंवा महाराजांना स्वच्छ केलेलं जे पाणी आहे, अंघोळ घातलेलं, तर ते पाणी तुम्ही एखाद्या टोपामध्ये ठेवून त्यानंतर मग दुसरी मूर्ती. आता भरपूर जण असे आहेत की टाक वगैरे असतात, आता पितरांची देखील टाक असतात, तर ते देखील एकत्रच बुडवून त्या ठिकाणी ठेवतात स्वच्छ करून. तर हे केल्यामुळेच आपल्याला दोष लागतो, आपल्या घरामध्ये ज्या समस्या आहेत तर त्या उद्भवायला सुरुवात होतात. म्हणून नेहमी आपल्याला प्रत्येक वेळेस ते पाणी बदलायचं आहे.
आहे, जे अभिषेक केलेलं किंवा आपण मूर्ती जे साफ केलेलं पाणी आहे, तर ते पाणी आपल्याला बदलून त्यानंतर मग स्वच्छ प्लेटात आणखीन दुसरी मूर्ती ठेवून त्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळं देवतांना ज्या मूर्त्या आहेत, तर त्या वेगवेगळ्या आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. एकत्र अजिबात एकाच भांड्यामध्ये मूर्त्या ज्या आहेत, तर त्या बुडवून ठेवू नका. हे केल्याने देखील आपल्याला दोष लागतो आणि नंतर आपण पूजा भरपूर करतो, पण त्याचं फळ आपल्याला भेटत नाही आणि मग नंतर आपल्या मनामध्ये विचार येतात, की माझं काय चुकत आहे? तर याच चुका आपल्याकडून होत आहेत. तर या चुका सुधारण्यासाठी आपल्याला दररोज आठवणीनं हे सगळे जे नियम आहेत, म्हणजे हे जे चुका आहेत, तर त्या सुधारायचं आहे आणि हे सगळे जे चुका सुधारल्यामुळे आपल्या जीवनामध्ये भरपूर असे बदल घडून येतात. त्यानंतर बघा, आता देवपूजा करून त्यामध्ये जी आपण अगरबत्ती किंवा धूप लावलेलं असतं, तर ते धूप आणि त्याची जी ही राहते उदी राहते, तर ती देखील एका प्लेटामध्ये किंवा एखाद्या म्हणजे जे स्टँड वगैरे असतं, तर त्याच्या अवतीभोवती साचलेलं असतं. भरपूर असं घाण झालेलं राहतं तिथं. आपल्याला बघता क्षणी ते चांगलं वाटणार नाही. अशा पद्धतीने ज्या घरामध्ये होतं, तर त्या घरामध्ये देखील दोष लागण्यास मदत होतं. तर जे उदी वगैरे आहे, जे अगरबत्ती वगैरे जाळलेले जे काही उदी असते, तर ती पूर्ण आपल्याला एका प्लेटामध्ये किंवा एखाद्या छान अशा ठिकाणी ठेवा. नंतर तुम्हाला ते कामाला येईल अशा पद्धतीने तुम्ही ते ठेवू शकता किंवा भरपूर जर साचलं असेल, तर एखाद्या झाडाच्या बुडाला तुम्हाला ते अर्पण करायचं आहे किंवा टाकायचं आहे झाडाच्या बुडाला ते अगरबत्तीचं किंवा धूपचं जे काही म्हणजे जळून राहिलेली जी काही म्हणजे उदी असते, तर ती उदी तुम्हाला एखाद्या झाडाला जास्त झाली असेल तर घरामध्ये जमा करण्याऐवजी तुम्ही झाडाच्या बुडाला नेऊन ठेवली तरी चालेल. अशा पद्धतीने करा. कारण ते पण घरामध्ये निगेटिव्हिटी जी आहे म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा आहे, तर त्या ठिकाणी जमा होण्यास मदत होते. म्हणून ते देखील आपल्याला दररोजच्या दररोज बदलायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला ज्या उरलेल्या वाती आहेत, तर त्या वाती देखील एका पंक्तीमध्ये किंवा एखाद्या दिव्यामध्ये किंवा एखाद्या पंक्तीमध्ये तुम्हाला ते घेऊन त्यावर तुम्हाला कापूर जाळायचा आहे आणि त्या वाती ज्या सगळ्या काही वाती आहेत, तर त्या एकत्र करून तुम्हाला ते देखील एका साईडला तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने त्या वाती पण आपल्याला पायधुळीमध्ये वगैरे जाणार नाहीत किंवा निर्माल्यामध्ये पण टाकलं तर ते फुलं वगैरे तेलामुळं खराब करणार नाहीत. म्हणून तुम्ही त्या वाती ज्या आहेत, तर त्यात नंतर तुम्ही एकत्र सगळ्या करून जाळून मग ते जे काही म्हणजे त्याची राख वगैरे आहे, तर ती तुम्हाला एखाद्या झाडाला टाकायची आहे. अशा पद्धतीने देखील तुम्हाला हे नियम पाळायचा आहे. त्यानंतर बघा देवपूजा करताना जे साखर नैवेद्य जो आहे, तर तो पटकन उचलायचा नाही. आता देवपूजा झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवतो आणि एक 5 मिनिट सुद्धा देवासमोर ठेवत नाही. आपण झालं देवपूजा झाली आणि थोड्या वेळानं लगेचच तो उचलून घेणं, तर हे देखील चुकीचं आहे. शक्यतो देवपूजा झाल्यानंतर एकतर नैवेद्य दाखवताना भरीव पाण्याचा चौकोन करायचा असतो आणि त्यावर नैवेद्य दाखवून गायत्री मंत्र म्हणून त्यानंतर मग आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा असतो. आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर एखादं 10 ते 15 मिनिट तर देवासमोर नैवेद्य ठेवायचा असतो आणि त्यानंतर मग तो नैवेद्य आपल्याला ग्रहण करायचा आहे. नैवेद्य स्वरूपामध्ये सगळ्यांनी ग्रहण केला तरी चालेल. तर अशा पद्धतीने ही पण चूक आपल्याला टाळायची आहे. त्यानंतर आरती म्हणताना पण आपल्याला एकदम घाईमध्ये आरती म्हणायची नाही. एकदम शांत, शांत, एकदम शांत मनाने आपल्याला आरती म्हणायची आहे. घंटा वाजवायची आहे. तर घंटा वाजवून आपल्याला आरती म्हणायची आहे. आता आरती तुम्ही कापूर आरती करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला तुपाची जर आरती करायची असेल, तर तुम्ही तुपाची नसेल शक्य तर तुम्ही साधी तेलाची जी आरती आहे, तर तेलाचा जो दिवा आहे, तर तो प्रज्वलित करून जरी आरती केली तरी चालेल. आणि आरती पण व्यवस्थित म्हणायची आहे. आरती म्हणजे एकदम आतुरतेने महाराजांना किंवा देवतांना मारलेली हाक, तर त्याला आरती म्हणतात. कारण आरती जी आहे ती अजिबात घाई-गडबडीमध्ये म्हणू नका. अशा पद्धतीने हे पण आपल्याला चूक टाळायची आहे. त्याचबरोबर बघा, आता ही चूक सुधारण्यासाठी आपण एकदम शांत मनाने जर आरती केलो, तर आपली देवपूजा देवाजवळ जाते आणि आपलं जे मन आहे देखील प्रसन्न होतं आणि देवता देखील आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत, तर त्याचं निवारण होतं. त्यानंतर बघा, आता आरती वगैरे म्हणताना देखील मन स्थिर ठेवायचं आहे. नैवेद्य देखील आपल्याला जास्त वेळ समोर ठेवायचा आहे. त्याचबरोबर फुलं अर्पण करताना पण शक्यतो आपल्याला देवतांकडं फुलांचं देठ करून फुलं अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर घरामध्ये 2-2, 3-3 मूर्त्या एकाच देवतांच्या 2-2, 3-3 मूर्त्या ठेवायच्या नाहीत. त्याचबरोबर देवतांच्या समोर जे फुलं आहेत, तर ते अतिशय त्यांना झाकून टाकतील अशा पद्धतीने पण ठेवू नका. आपल्याला फुलांची पूजा करायची नाही, आपल्याला देवतांची पूजा करायची म्हणून शक्यतो देवांचा जो काही म्हणजे बसण्याचा आपण ज्या ठिकाणी देवघर देवतांच्या मूर्त्या ठेवल्या तर त्या ठिकाणी
फुलं जे आहेत ते थोडेसे अलगद ठिकाणी ठेवा, जेणेकरून देवता जे आहेत ते स्पष्टपणे आपल्याला दिसतील अशा ठिकाणी फुलं ठेवा. देवता पूर्ण झाकून त्यांच्या तोंडासमोर वगैरे फुलं असे पण अर्पण करू नका. त्याचबरोबर गंध लावताना देखील देवतांच्या पूर्ण डोळ्यामध्ये वगैरे गंध गेलेला असतो. हळदी कुंकू लावताना देवींच्या ज्या काही मूर्त्या आहेत, टाक आहेत, तर ते पूर्ण भरलेले असतात. तर अशी पण चूक करू नका. एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित देवपूजा करा. तर ह्या सगळ्या चुकांचं निवारण करण्यासाठी आपल्याला देवपूजा ही एकदम शांत आणि एकदम स्थिर मनानं करायची आहे. मन जर अस्थिर असेल तर पूजा अशीच होणार आहे आपल्याकडून. तर हे सगळ्या चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत. तसेच आपल्याला देवपूजा करताना पाण्याने भरलेला पेला मात्र देवासमोर ठेवायचा आहे. याने देखील आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होतं, सकारात्मक ऊर्जेचा वास होतो. म्हणून पाण्याचा पेला जो आहे तो देवघरामध्ये अवश्य भरून ठेवावा आणि त्यानंतर रोजची रोज तुम्ही ते पेला जो आहे तर तो बदलावा. त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये जे धूप-दीप असतं तर ते देखील अतिशय उग्र वासाचं वगैरे नसून एकदम सॉफ्ट आणि एकदम शांत वासाचं धूप-दीप धूप आणि अगरबत्ती असावी. कारण बघा, भरपूर घरामध्ये एकदम स्ट्राँग वासाचे असे धूप आणि अगरबत्ती आणतात आणि त्याने देखील घरामध्ये आपल्या एकदम असं वातावरण रागाचं तयार होतं. कारण याने देखील आपल्या घरामध्ये दोष तयार होतात. कारण एकदम मंद मंद वासाचं जर तुम्ही धूप-दीप आणलं घरामध्ये तर याने देखील सकारात्मक ऊर्जेचा वास होतो असं मानलं जातं. म्हणून धूप आणि अगरबत्ती ही केव्हाही आणता एकदम स्ट्राँग अशा वासाची आणू नका. त्याचबरोबर प्रत्येक देवाला तुम्हाला वेगवेगळं फूल अर्पण करायचं आहे. नाही की तुम्ही 2 देवतामध्ये 1 फूल, 1 फूल, 1 फूल असं अर्पण करू नका. प्रत्येक देवतांच्या मूर्तीसमोर त्यांच्यासाठी एक बाजूला तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर देवघरामध्ये आपण ज्या काही ग्रंथाचे वगैरे पोथीचे जे ग्रंथ वगैरे, पोथी वगैरे ठेवत असतो, तर ते देखील एकदम स्वच्छ जागेत ठेवायचं आहे. त्यावर धूळ बसू देऊ नका. त्याचबरोबर मंदिराच्या वर आपल्याला भरपूर असा काहीही ओझं वगैरे ठेवायचं नाही किंवा पसारा ठेवायचा नाही, थोडक्यात सांगायचं तर. या सगळ्या चुका जर टाळल्या तर आपल्या घरामध्ये जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ते दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर जे काही सांसारिक अडचणी आहेत, त्याचबरोबर माता लक्ष्मी जी काही घरामध्ये वास करत आहे तर ते स्थिर राहण्यास मदत होते आणि ज्या घरामध्ये पैशाची टंचाई आहे तर ते देखील दूर राहण्यास मदत होते. तर हे नियम सगळे तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत आणि या सगळ्या नियमाचं पालन करून दररोज तुम्ही देवपूजा या पद्धतीने करा. जीवन तुम्हाला बदललेलं दिसून येईल. तर एवढीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.